आज 15 नवंबर 2025 को लोहा में राजनीतिक माहौल अचानक गर्म हो गया जब एक ऐतिहासिक और बेहद अहम फैसला सामने आया। लोहा तालुका की राजनीति में नए समीकरण बनते हुए शरद पवार, जो अब तक भाजपा के तालुका अध्यक्ष के रूप में काम कर रहे थे, उन्होंने आज राष्ट्रवादी यानी कि अजित पवार में जाहिर प्रवेश किया। ये प्रवेश सिर्फ दल बदल नहीं बल्कि लोहा तालुका की राजनीति में ताकत का नया संतुलन स्थापित करने वाला कदम बताया जा रहा है। इस विशेष कार्यक्रम में आमदार प्रताप पाटिल चिखलीकर साहेब और मोहन अन्ना हम्बर्डे की उपस्थिति ने इस ऐतिहासिक क्षण को और भी अहम बना दिया। इनकी उपस्थिति ये संदेश देती है कि आने वाले दिनों में लोहा की राजनीति में बड़े परिवर्तन देखने को मिल सकते हैं। उसी मंच पर कृषि उत्पन्न बाजार समिति के उपसभापति अन्ना साहेब पवार ने भी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी में प्रवेश कर पार्टी को नई मजबूती दी। राजनीतिक जानकारों का कहना है कि आगामी लोहा नगरपालिका निवडणूक के पार्श्वभूमि पर इन नेताओं का राष्ट्रवादी में प्रवेश सीधे तौर पर चुनावी समीकरणों को बदल सकता है। राष्ट्रवादी के लिए ये एक बड़ी शक्ति वृद्धि मानी जा रही है। लोहा तालुका में यह प्रवेश सिर्फ एक घोषणा नहीं बल्कि जनता के बीच एक मजबूत नेतृत्व, नए विश्वास और बदलते राजनीतिक तेवरों का संकेत है। कार्यक्रम में उपस्थित लोगों ने शरद पवार और नाना साहेब पवार के निर्णय का स्वागत करते हुए कहा, ये कदम लोहा के में विकास, प्रगति और स्थिर नेतृत्व की दिशा में बड़ा बदलाव लेकर आएगा। आज की ये ऐतिहासिक घटना लोक पुकार न्यूज डिजिटल न्यूज चैनल के लोहा खंदा खंदार प्रतिनिधि उत्तम हंगारे ने अपने कैमरे में कैद की है। अगर आप भी लोहा और मराठवाड़ा की बड़ी खबरों से जुड़े रहना चाहते हैं तो लोक पुकार न्यूज डिजिटल चैनल को सब्सक्राइब करें, लाइक, शेयर, कमेंट जरूर करें। आज आपला पक्ष प्रवेश झाला। आज मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये माननीय आमदार लोकनेते प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांच्या विश्वास ठेवून मी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। तरी आज लोहा नगरपालिकेच्या अनुषंगाने कुठेतरी लोह्यामध्ये एक अराजकता माजलेली आहे। माजी नगराध्यक्ष जे भारतीय जनता पार्टीकडून 5 वर्ष ज्यांनी सत्ता भोगली त्यांनी जनतेस वेठीस धरून जो भ्रष्टाचाराचा जे उच्चांक गाठला त्या उच्चांकाला कुठेतरी वाचा फोडण्यासाठी आपण हा निर्णय घेतलेला आहे। आणि जो भ्रष्टाचार घरकुल असेल, कुंटेवारी असेल, जे नाना प्रकारे अनेक प्रकारचा जो भ्रष्टाचार इथं फोफावला आहे, अशा भ्रष्टाचाराला धडा शिकवण्यासाठी आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे। जुना पक्ष का सोडण्याचं काय कारण म्हणतात ना, एखादी वेळेस म्हातारी मेले चालल परी काळ सोकाळा नाही पाहिजेत। सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता अशा प्रकारचं त्यांचं जे वर्तन होतं आणि जो गोरगरीब लोकांना वेठीस धरून पुन्हा पैशाच्या जोरावर सत्ता स्थापन करण्याचं त्यांचं जे मानस होता ते आपल्याला हाणून पाडायचा होता। कारण लोह्याला एक इतिहास आहे। कैलासवासी माणिकराव पाटील पवार साहेब, व्यंकटरावजी मुकदम साहेब, बाबूरावजी इंदुरकर साहेब असे म्हणजे जिजाबाई मुकदम अशा अनेक नगराध्यक्ष होऊन गेले। त्यांच्या काळामध्ये जे अशा कल्याण सावकार सूर्यवंशी सारखे अशा काळामध्ये सुद्धा अशा त्याच्यामध्ये सुद्धा एक चांगल्या प्रकारचं लोह्याला एक काम करून गेलेले लोक आहेत त्यांनी। परंतु हा माणूस कुठंतरी लोह्याला वेठीस धरून फक्त पैसा आणि पैसा ह्याच्याशिवाय दुसरं त्यांनी काहीच केलं नाही। अशा यांना धडा शिकवण्यासाठी मी राष्ट्रवादी काँग्रेस जॉईन केलेला आहे। राष्ट्रवादी लोहा नगरपालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकेल 100%। 2 डिसेंबरला 100% आमच्या 20ला 20 जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 20 जागा नगरसेवकाच्या आणि नगराध्यक्षाचा भरघोस मताने निवडून येणार आहेत, याच्यामध्ये कुठलीही शंका नाही। लोहा दौऱ्यावर अशोकराव चव्हाण म्हणाले होते की गजानन सूर्यवंशी शरद पवार यांची जोडी फेविकॉलसारखी बांधलेली आहे, त्याबद्दल काय प्रतिक्रिया? साहेबांनी मला सांगितलं की साहेब म्हणले अभी नाही तो कभी नाही, या तत्वावर मी त्यांचं धोरण त्यांची जी सूचना देऊनच मी अभी नाही तो कभी नाही या नाऱ्यालाच मी हे करून मी पुढचं पाऊल उचललेलं आहे। काय आश्वासन दिलं का चिखलीकर साहेबांनी आश्वासन काही दिलं नाही। परंतु त्यांच्या टीम मध्ये मी पहिले 15 वर्ष काम केलेले आहे।
आणि त्यांच्या टीममध्ये माझे पूर्ण जुने सहकारी मित्र सगळे त्यांच्यासोबत कामाला आहेत. त्याच्यामुळं मला तिथं काम करण्यास खूप आनंद आहे, काही अडचण नाही. भाजपचा प्रस्तावच आला नाही तर मी तुमच्या माध्यमातून गेले 8-10 दिवसापासून रोज सांगतोय की मोठा भाऊ म्हणून त्यांनी प्रस्ताव द्यावा आणि तो प्रस्ताव आम्ही मोठेपणाने स्वीकारावा. पण त्यांना प्रस्ताव देण्याचा जरी मोठेपणा करायचा नसेल तर मग युती कशी? 13 पैकी 5 नगराध्यक्षाची घोषणा केली. 13 पैकी 5 नगराध्यक्षाची घोषणा केली. मला वाटते उद्यापर्यंत बाकीच्या सगळ्या नगराध्यक्षाची घोषणा होईल. मी आज रात्री आमचे जे पक्ष निरीक्षक जिथे जिथे गेलेले होते त्यांच्याशी चर्चा करेल. आपण आता बघितलं की भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष असलेले शरद पवार यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला, परंतु पक्ष निरीक्षकांनी आमच्याकडे काही सूचना न केल्यामुळं आम्ही कोणाची उमेदवारी जाहीर करू शकतो. त्याच्यामुळे शेवटी पक्ष निरीक्षकांना बोलून त्यांनी जे काही सूचना आम्हाला केलेल्या आहेत त्या मान्य करून मग अध्यक्षांची चर्चा करून उद्यापर्यंत सगळे उमेदवार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये इन्कमिंग वाढलेली आहे सुरुवातीला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये महाराष्ट्रात सगळ्यात जास्त प्रवेश हे नांदेड जिल्ह्यामध्ये होत आहे. आदरणीय अजितदादा पवार साहेबांचं, आदरणीय सुनील तटकरे साहेबांचं नेतृत्व हे जनतेला मान्य आहे आणि त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून लोक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येतात. स्वबळावर लढणार का? समजा मी अनेक वेळेस सांगितलं की जर आमची युती झाली नाही तर 100% ठिकाणी 13ही नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार असतील.